तिने बिन जीवा सुख नोही, हे रती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान, अविनाश करी आपोलिया ऐसे, लावे मना पिसे गोविंदाचे, हे रती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। तो का म्हणे का मरणे तिसरे, उत्तम जीवरे कीर्ती मागे, कीर्ती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाब, जगन निहित पाणी मंडन मंडनानाम, तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम, सदय धवलासम विठ्ठलम चिंतयामि। ओ पांडुरंगा करू रतमना मना, 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 पांडुरंगा करू रतमना मना। ओ दुसर चरण, दुसर चरण संताजिया, संताजिया त्याच्या कृपादारी, कथित विस्तारू त्याच्या कृपादारी, कथित विस्तारू। दुसर चरण, दुसर चरण संताजिया, संताजिया त्याच्या कृपादारी, कथित विस्तारू, त्याच्या कृपादारी, कथित विस्तारू। ओ त्याच्या कृपादाने कथित विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, त्याच्या कृपादाने कथित विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरी चरण संतांची अदान्य कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली आस्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण दे जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता तरी बुढी जाती तरी बुढी जो, वसे स्वामीचा स्वामी कृष्णा तटिओ, दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा, नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा, गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट वदला ज्ञानेश्वरू, तयाचे चरणावरू साष्टांग नमन गा, राम विजय हरि विजय सार, पांडव प्रताप ग्रंथ केला थोर, तो श्रीधर स्वामी नाजरेकर,
पंढरपूर निवासी गा तयाचे चरणावरी साष्टांग नमन गा उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीपती कळा मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या विमातिरी निवास आहे पंढरीपुरवासिनी पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमाते नमस्कारोनी आता आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विनजीवा सुकरो हे अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्वसंत वारकरी संप्रदायाच्या इमारतीला लाभलेला कलश म्हणजे तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग अभंग मला वाटतं जवळजवळ पाठातला जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंगातला अभंग थोडा ओळखीचा असला ऐकण्यातला असला कानपाठ असला निदान तो थोडस माणसाला अरे हे तर आपल्या ऐकल्यातला आहे गड्या अभंग लगेच ओळखीचा नसला का मग लोक म्हणते ते बाबा तो अभंग आपला पाठच नाही तर काय डोकं घाला मी बोलत नाही तुलसीदास असं सांगतात आपल्या अभंगावरती प्रेम करावा असं जर वाटत असेल तर अभंग ओळखीचा असा प्रेम कधी होतं आधी ओळख असते ओळखीशिवाय प्रेमच होत नाही आधी परिचय असा अनोळखी माणसावर कसं डायरेक्ट प्रेम होईल जाने बिनु ना होगी परचेती बिनु परचीती कोई नहीं प्रीति मंगल भवन अमंगल ओळख असते अभंग सगळ्यांच्या परिचयाचे अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगायचा तो असा यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला तुकोबार आहे ज्या गोष्टीची गरज आहे जिची आवड आहे जिची अपेक्षा आहे जिची इच्छा आहे त्याचं नाव आहे सुख मला वाटतं इथं बसलेल्या कोणालाही विचारलं बाबा तुला सुख पाहिजे का कोणी नको म्हणेल का नाद बाबा म्हणताय मज लागी दुःख व्हावी ऐसे कुणी भाविना जीवे दुःख व्हावं वाटत नाही आणि सुख जावं वाटत नाही सुखाची कल्पना बघा जीवाची ओढ योग्य आहे सुखाच्या दिशेने सुख मिळावं ही जीवाची भावना आहे अगदी बरोबर आहे घोटाळा इथं होतोय सुख शब्दाचा अर्थच आपल्याला कळाला आपण ज्याला सुख समजतो आपण कशाला सुख समजतो प्रॉपर्टी आणि मालमत्तेकडे पाहून आपण ठरवतो काय माणूस सुखी हा जयाचे द्वारी उभी मारुती कार नाही सुख आपल्या नजरेनं सुख कोणतं आहे संत त्याला सुखी म्हणत नाही सुख पाहिजे असेल ना तर सुखाची सरळ व्याख्या देव अशी होते देव शब्द दिसला का सुख अर्थ घ्यायचा आणि सुख शब्द दिसला का देव अर्थ घ्यायचा सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख सुख देव नाही बरं का नाही तर माया बाजूला राहतो रात्रंदिवस बिड्या आणतो सुख शब्दाचा अर्थ देव असा होतो सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तो सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर जनी मने शारंग सर्व सुखाचे आगर मने नरारी सोनार किती प्रमाणावरून सांगता येईल सुख शब्दाचा अर्थ आजपासून डोक्यात घ्यायचं काय सुख शब्द कोणी म्हणलं उच्चारला का देव ध्यानात घ्यायचा आणि देव शब्द आठवला का सुख ध्यानात घ्यायचं सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख एवढं लगेच कळालं आपल्याला चला मग तुम्हाला सुखा करता इतरत्र जगत माईक आहे कधी सुख दिलं नाही देत नाही आणि देणार नाही संसारानं कोणाला सुख दिलंय देत नाही संसार फक्त तुम्हाला आशेल लावतो देत काहीच नाही सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा क्षण पावला माया वेष्टीला जेव माझा माझे सोयीत नेनती कोणी सुख देत नाही जगत माईक आहे मग सुखा करता देव आपलासा करा आपुला तो एक देव करुणी घ्यावा त्याच्या वाचून त्याच्या व्यतिरिक्त तेने विन जीवा सुखनो हे जगत माईके येरती माईके दुःखाची जणित नाही आदी अंती अवसान अविनाशी स्वरूपाला तुम्हाला प्राप्त व्हायचं असेल तुम्ही गेल्यानंतर तुमचं काहीतरी नाव शिल्लक राहावं असं जर वाटत असेल तर गोविंदाचं नाम चिंतन करा
मला वाटतं अविनाशी स्वरूपाला प्राप्त व्हायला. आणि एकदा परमार्थिक माणूस जीवन जगला की त्याला परत पुन्हा पुन्हा जन्म, कारण जन्म कशामुळे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, आगा कर्मे जाई उरावे तरी ते सुखदुःखे बळावे, तया ते भोगावया यावे देहायका. मग परमार्थ करणाराची वासना शिल्लक राहत नाही का, जरी शिल्लक राहिली तर त्याची वासनाच हरिरूप बनते, त्याची झाले अंगे हरिरूप. आणि मग आता कैचे येणे जाणे सहज हा, म्हणून परमार्थ भजन, देवाचं नामच चिंतन, देव आपलासा करण्यामध्ये फार मोठं, मला वाटतं जगामध्ये सगळ्यात मोठं साधन जर कोणतं असेल तर देवाचं नाव आहे, याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. मला वाटतं इथून सुरुवात करण्या अगोदर एकदा प्रारंभ, ज्या निमित्तानं मी या ठिकाणी आपण उपस्थित आहात, सर्वांना ज्ञात आहे आपल्या पवित्र अशा गावातील एक प्रतिष्ठित कुटुंबातील पिताश्री कैलासवासी दिलीप शिवराम सालकाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्र जमलात. हा जो काही परिवार आहे, शोभा दिलीप सालकाडे, त्यानंतर संदीप दिलीप, पुंजाराम शिवराम, भास्कर केदूजी, दत्तात्रय केदूजी, विनायक केदूजी, दीपक पुंजाराम, बापू पुंजाराम, कौशल्याबाई मोतीराम पानगवानी, जिजाबाई चिमन राजोळे, लीलाबाई मोतीराम तांदळे, सुनीता संतोष पानगवानी, रोहिणी प्रफुल्ल आणि शिवसंदीप, असा हा समस्त सालकाडे परिवार, ज्यांच्या माध्यमातून मी तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला, ते आमचे मित्र लखमापूरकर गणेश भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून. उपस्थित वारकरी संप्रदायातली सर्व थोर मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो, सेवेला प्रारंभ करतो. कमी बोलेल पण आपल्या हिताचं बोलेल, एकही शब्द वाया जाऊ देऊ नका. मी या व्यासपीठावरून प्रारंभी माऊली ज्ञानोबरायला विनंती करेल, माऊली माझ्या मुखातून जोही शब्द बाहेर पडेल तो एकही शब्द माझ्या स्वार्थाचा नसावा, प्रत्येक शब्द हा जगत कल्याणाचा असावा. मनुष्य जीवन आपल्याला मिळालं ते काहीतरी करण्याकरता मिळालं. काय करण्याकरता? देवे दिला देह भजना गोमटा भजना करता मिळाला. भजन करणारी माणसं किती आहे, आणि भजन आहे तरी काय? भजनामध्ये देवाचं नाव, त्याच्यामध्ये रंगून राहावं. रंगणं हा विषय परमार्थामध्ये फार महत्वाचा. प्रथमतः अभंगाच्या दृष्टीने 3 मुद्दे करू, म्हणजे अभंग सोडवायला सोपा जाईल. कोणते कोणते 3 मुद्दे? एक, ध्यानात ठेवा बरं का, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. कशावरून काढला तुम्ही म्हणाल? दुर्लभम मानुष्य देह. हा, दुसरा मुद्दा, मिळालेल्या शरीरावर तुमची सत्ता नाही, देहिना क्षणभंगुरा, कधी जाईल शाश्वती. आणि तिसरा मुद्दा, याच शरीरानं देवाची प्राप्ती करून घेता येते. हे अभंगाशी जुळतो. 3 मुद्दे झाले. या 3च मुद्द्यात कीर्तन असेल, इकडं तिकडं बाजूला बोलणार नाही. आणि जर गेलो इकडं तिकडं तर तुमची जबाबदारी मला ओढून आणायची. इथं बोल या 3 मुद्द्यात, इकडं तिकडं जाऊ नको. पहिला मुद्दा काय होता? पहिला मुद्दा, मा डोकं फोडील बरं का मी माहिती. आता सांगितले 3 मुद्दे सांगितले का नाही, हे कळाले नाही तर अभंगच कळणार नाही. बोला पहिला मुद्दा. बरं, 3 पैकी एक सांग. परत सांगतो, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ, पहिला मुद्दा. 2, मिळालेल्या शरीरावर सत्ता आपली नाही. आणि 3, याच शरीरानं देवाची प्राप्ती करता येते. आता परत सांगणार नाही बरं का, पुन्हा पुन्हा विचारील मी तुम्हाला. सांगा पहिला मुद्दा, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. किती दुर्मिळ? एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. विचारा नाथ बाबाला, मनुष्य शरीर मिळतंय कधी? पाप पुण्य समान समी, तैच पाविजे कर्मभूमी. जै डाव पडे विषमी, स्वर्गग्रामी का नरकी हो, स्वर्गग्रामी का नरकी. विठाला 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 विठाला. दोन्ही समान झालं, पाप पुण्य, मनुष्य देहाची प्राप्ती होते. सहज मिळत नाही. मनुष्य शरीर मिळतं कधी?
पाप पुण्य समान समान, म्हणजे 50 पैसे पाप 50 पैसे पुण्य मनुष्य शरीर. जास्त पुण्य झालं तर कोणचे देव मिळतात? स्वर्गातील देवांची. पाप जास्त झालं खंदी देन करा होणे गाढव कुतरा, होणे गाढव कुतरा, होणे गाढव कुतरा. खंदे देन करा होय गाढव कुतरा, होय गाढव कुतरा, होय गाढव कुतरा. खंदी देन करा होणे गाढव कुतरा, होणे गाढव कुतरा, होणे गाढव कुतरा. खंदी देन करा होय गाढव कुतरा, होय गाढव कुतरा, होय गाढव कुतरा. स्वर्गातले देह, मनुष्य शरीर आणि पशु पक्षी या तिन्हीपैकी कोणता मान्य कराल? मला माहिती पशु पक्ष्याचा कोणीच मान्य करणार नाही, पण कर्म जर तशी झाली तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग मनुष्य शरीर मान्य कराल का स्वर्गातील देह? कोणता चांगला? आता स्वर्गात काय हे पाहायचं असल्यावर अगोदर मरावं लागेल, आणि मरायचं म्हणतील लोक म्हणतील तुमचं स्वर्ग तुम्हाला लक लाभू द्या. पण ज्ञानोबरायानं वर्णन केलंय, जे तर पामर कोय सिंहासन ऐरावता सारिके वाहन राजधानी भुवन अमरावती. बसण्याकरता अमर सिंहासन आहे, कामधेनूचे थिलार आहे, चिंतामणीच्या सडका आहे. इथं मृत्यू लोकामध्ये काय? कामधेनूचे थिलार नाही, इथं जरशा गाई आहे. कल्पतरूचे बगीचे नाही, इथं येड्या बाबळी. चिंतामणीचे रोड नाही, इथं रोडमध्ये खड्डे की खड्ड्यात रोड आहे ते कळत नाही. मग तिथालचा देह चांगला. आता तिथालचा जर चांगला असता, संत कवी महिपती महाराज सांगतात, कैलास वैकुंठाहुनी श्रेष्ठ आशे माझा भुवैकुंठ, पाप पुण्य पिके जेथ यज्ञाधिक कर्मेगा. म्हणून हा लोक चांगला. नको नको वैकुंठाच्या बडायाच मारा जाऊ नको. संत मंडळी सांगतात देवा वैकुंठाचे आमा नको दाडू हरी, वासदे पंढरी सर्व काळ. वासदे पंढरी सर्व काळ. वैकुंठ पोपट जो नाटच होत काय? वैकुंठापेक्षा वैकुंठामध्ये काय? इकडे लक्ष द्या. रंबा, अप्सरा, तिलोत्तमा, तिथं सगळ्या प्रकारचा डान्स आहे. तिथं आहे काय? जे काय तिथं गेल्यानंतर तुम्हाला नवीन पुण्य तयार करता येत नाही. जे जे करायचं ठरवलं ते करता येतं या शरीरात, फक्त मनुष्य शरीरात. म्हणून ह्या लोकात मिळालेला देह, दिंडी, मोठं मंदिर, सप्ताह, पंगत, हरिपाठ, पारायण, जे करायचं ठरवलं ते करता येतं. तिथं गेल्यावर नाही. तिथं काय करतात? पुण्य संपलं का लाद घालतात आणि खाली आकलून देतात. या पुण्याची पावटी सवेची इंद्रपणाची ओटी उतरे माघारी मूर्ती लोका. तुका म्हणे जाती पुण्य क्षया अधोगती. पुण्याचा क्षय झाला अधोगती निश्चित असते. तसं हा लोक चांगला. ठरवलं ते करता येतं. माणसाला माणूस म्हणून जीवन जगता येतं. तुम्हाला माणूस म्हणून जीवन जगायचं असेल तर ज्ञानोबरायानं व्याख्या सांगितली, त्याला माणूस म्हणा. कुणाला? पायात काटा घुसल्यावर किती वर्षानं वेदना होता? महिन्यानं, 8 दिवसानं का दुसऱ्या दिवशी लगेच होतात की नाही? तसं पायीचा काटा निहटे ती व्यथा जी उमटे, तैसे कोरे संकटे पुढीलाचे. पायात काटा घुसल्याबरोबर जशा वेदना होतात तसं दुसऱ्याला दुःखी पाहिल्याबरोबर त्याच्या मदती करता धावून जातो. त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. ही व्याख्या माणसा करतात ज्ञानोबरायाने. निदान माणूस, चांगलं माणूस म्हणून जीवन जगता येतं याच लोकांमध्ये. खूप फिरावं लागतं. कधी बोरी झालो, कधी बाबळी झालो, कधी पारसैरंड झालो. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. कधी पाण्यात राहिलो, जलचरे भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी आपण किडे माकोड्यामध्ये होतो. 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये. 30 लक्ष योनी पशूंची आगरी, मनुष्या भितरी 4 लक्ष. एवढं सगळं फिरला
आणि मग लक्ष 84 नाजूक फेरा इतकं फिरून आल्यानंतर प्राप्ती या देहाची झाली. मग मनुष्याचा मनुष्यपणा खरा त्यात आहे, जर तो नारायण साधवेल तर, नाही तरी हीन पशुनी. जीवनामध्ये जर भक्तीच नसेल माणसाच्या, काय उपयोगाचा. काही माणसं म्हणतात आमच्या नगरात एक माणूस आहे, कोणाच्या घेण्यात नाही, देण्यात नाही, उठण्यात नाही, बसण्यात नाही, कोणाचा चहा पाजित नाही, कोणाला पाजित नाही, कोणाचा पित नाही. काय करायचा असला माणूस का मातीत गाडायचा का? अरे जो कोणाच्याच उपयोगाचा नाही. म्हणून काहीतरी मला वाटतं साधू नुसता मोठा गंध लावला, लय मोठ्याल्या माळी घातल्या म्हणून साधू नाही. तुकोबारायनं काय साधूची व्याख्या केली, गोरगरिबाची सेवा करत असेल त्याला सुद्धा साधू म्हटलंय. जे कारंजले गांजले त्यासे म्हणे जोवा फुले, तोची साधू ओळखावा देवते जे जाणावा. जे कारंजले गांजले त्याला सुद्धा साधू म्हणून संबोधन. जीवनामध्ये भक्ती असावी कोणती तरी, सेवा कशाची तरी करा, भक्ती करा, भक्ती उपयोगाला येते. काय करते भक्ती? भक्तीचा महान उपयोग आहे. परलोकी येईल करा हरी भक्ती परलोक येईन कामा. 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 परलोक येईल कामा. करा हरी भक्ती परलोक येईल कामा. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमापासून. यमापासून सोडवायला भक्ती आपल्याला कामात येते. आणि या लोकामध्ये, या लोकातही कामाला येते. काय? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुखले आलो सर्व अलंकार, प्रेम सुख दे प्रेमा विन नाही समाधान. भक्ती याही लोकांमध्ये समाधान देण्याकरता उपयोगाला येते. भक्ती नेमकं काय करायचं? काहीच करू नका, देवाचं नाव घेत राहा. सगळ्यात मोठी भक्ती आहे देवाचं नाव. सकाळी उठल्यावर आपल्याला विष्णू सहस्रनाम सांगितलं. विष्णू सहस्रनाम बरीच वारकऱ्याचा नित्य नियम आहे. आता संस्कृत भाषा एखादा आळशी म्हणला त्याच्यापेक्षा सोपं नाही का एखादं? तर मग नारायण नाव आहे देवाचं. 1000 वेळेला विष्णू सहस्रनामाचं पुण्य मिळतं. कोणतं नाव? नारायण. आता अजून आळशी तो म्हणे का याच्यापेक्षा सोपं नाही का अजून? मग देवाचं 3 अक्षरी नाव आहे रामकृष्ण गोविंद. आपल्या अभंगात आलेले म्हणून मुद्दा मांडला. गोविंद नाव 1000 वेळेला घ्या, विष्णू सहस्रनामाचं पुण्य पदरात पडतं. गोविंद नाव सामान्य नाही, तुम्हाला ऐकायला सोपं वाटू राहिलं म्हणून मुलाचं नाव गोविंद ठेवत जा. काय गोविंद नावात ताकद आहे? कोटी गवदानम ग्रहणे शुकासी गोविंद नाम न भवेची तुल्यम. 1 कोटी गायी दान केल्या. कुठं केल्या? ती काशीत केल्या. कोणत्या काळात? ग्रहण काळात दान केल्या. जेवढं पुण्य होतं तेवढं पुण्य एकदा गोविंद नाम मुखातून उच्चारल्याबरोबर तरी तुलना होऊ शकत नाही. इतकं गोविंद नावात ताकद आहे. म्हणून गोविंद. आता अजून आळशी तो म्हणे याच्यापेक्षा सोपं नाही का? आता देवाचं 2 अक्षरी नाव आहे. आता सगळ्यांना आता सांगायचं काम नाही राहिलं. 2 अक्षरी लक्षात आलं आपल्या सगळ्याच्या. कारण ज्याचा जन्म मृत्यू नाही असा अजन्म असलेला महादेव सुद्धा 32 अक्षर वाटायची वेळ आली त्या वेळेला 30 वाटले आणि 2 ठेवले होते. मग बाकीचे म्हणणे नाही ते 2 पण वाटा. महादेव म्हणले नाही, वाटे करणाराला नको का काही हिस्सा. 2 अक्षर ठेवली.
श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करे महादेव, भजन करे महादेव, राम पूजे सदा शिव, ओ राम पूजे सदा शिव, श्रीराम जय राम भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम पूजे सदा शिव, राम पूजे सदा शिव, भजन करे महादेव, भजन करे महादेव, नाम राम आहे म्हणून वारकऱ्याच्या मंत्रामध्ये पहिला शब्द राम आहे. रामकृष्ण हरी. वैकुंठवासी काशीनाथ महाराज सांगायचे पाथरीकर, हलका नाही हलका नाही, सगळ्यात भारी रामकृष्ण हरी. इतका पॉवरफुल मंत्र आहे हा. जाऊ द्या, त्याच्यात वेळ नाही घालत, पुढे चला. राम शब्द आला ना आता 1000 वेळेला घेतलं विष्णू सहस्रनामाचं पुण्य. पण अजून एक त्याच्यात अजून आळशी, तो म्हणे याच्यापेक्षा सोपं नाही का. रेल्वे स्टेशन कुठे आहे तुम्हाला इकडे? लासलगावला. मग त्याला एकच पर्याय, त्यानं लासलगाव रेल्वे स्टेशनला जायचं आणि झेलम एक्सप्रेस पुढे झोपायचं. याच्यापेक्षा सोपं काय सांगणार आहे. रामपेक्षा सोपं राहिलंच नाही ना. विठाला विठाला माऊली ज्ञानेश्वर जगत तुकाराम महाराज. म्हणून भगवंताचं नाम भक्ती कामाला येते. आपला विषय इथं चाललेला आहे. भक्ती तिथंही सोडवते, इथंही समाधान देते. म्हणून माणसाच्या जीवनात माझी भक्ती विन जळोते जी आले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. दगडांचा काय तोटा आहे का? मग किती दगड आहे, दगडाचा काय उपयोग होतो? दगड ज्या जीवनात, ज्याच्या जीवनात भक्ती नाही त्या दगडाचं सांगतोय बरं का, माफी मागून बोलतो. त्या दगडाचा एकच उपयोग होतो, सकाळी सकाळी बाहेर पाणी नेण्याची प्रथा जिकडं नसते. बस आता खाली येऊन नाही बोलत. कोणत्या ज्याच्या जीवनात भक्ती नाही, म्हणून जीवनामध्ये भक्ती गरजेची आहे. भक्ती विना पशु कशाची वाढला, सटविने तो नेला कैसा नाये, सटविने तो नेला कैसा नाये. भक्ती विना पशु वाढला विना पशु सटविने तो नेला कैसा नाये. जीवनामध्ये जर भक्ती नसल तर थोडा राग आला आणि नाथ बाबा म्हणतात, का रे पाचीच्या दिवशी कसा गेला नाही? सटवीने नेला याचा अर्थ काय झाला? पाचीच्या दिवशीच येते ना सटवी. जीवनामध्ये भक्ती, भक्ती विन पशु कशाशी वाढला, सटवीने नेला कैसा नाही. चला, भक्ती नितांत गरजेची. आता देव आपलासा करायचा तर भक्ती करावं लागेल. आता भक्ती करत असताना भक्ती देवाला आवडल अशी तर आपलासा होईल ना. देवाला आपल्याला आवडल अशी नाही, आपल्याला पटल अशी. बरं ऐका, तुमच्याकडे पाहुणा आला आणि तुम्ही गेले चहा घेऊन. पाहुणे हो चहा घ्या, तुमच्याकरता बनवला. पाहुणे म्हणे, हे बघा मी चहा घेत नाही, मला चहाचा आग्रह करू नका. चहा परत गेला. दुसरा भाऊ म्हणे, का रे जर चहा पाहुण्याचा पाहुणचारच झाला नाही
तर असं कसं का आणको बशी इकडं गेला. दुसरा भाऊ म्हणे पाहुणे खास सेपरेट स्पेशल तुमच्याकरता बनवला, तुम्हाला घ्यावाच लागतो. पाहुणं म्हणे हे बघा मला चहाचा इतका तिटकारा मी चहा पिणाराच्या अंत्ययात्रेला सुद्धा जातो. आता तर गप्प बसावं का नाही. मग ते दोघं भावांनी विचार केला, बिना चहाचा पाहुण चार दोघांनी धरून पाहुणा खाली आणि त्याच्या तोंडात चहा वाटला. पाहुणा खुश झाला असेल ना. अहो तुम्ही पाहुणचार केलेला आहे ना, पाहुणचार करू नये पाहुणा खुश नाही याचा अर्थ एकच, पाहुणचार आपल्या आवडीचा होता, पाहुण्याच्या आवडीचा नव्हता. मग देवाची भक्ती करत असताना आपल्या आवडीची नाही, ती त्याच्या आवडीची असते. देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. अजून तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. हे देवाला आवडतं. काय? नामचिंतन. अजून गळ्यात पवित्र तुळशीची माळ. आता बऱ्याच वेळेला असं होतं, तुळशीची माळ तुटली घाई 2-3 दिवस झाले अजून ववायलाच टाइम नाही. ती तुळशीची माळ पहिली गोष्ट जरा थोडा बारकावून विषय म्हणतो, इकडे लक्ष द्या 1 मिनिट. नाही कीर्तन लक्षात राहिलं एवढं घरी न्या. हे जे शरीर आहे ना, विष्टाले पचोहीकडे नाकी तोंडी कृमीकडे गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. हे मुळात कसं आहे, नासिवंत देह जाणारे सकळ हे नासका आहे. या शरीरामध्ये मी आपल्याला असं म्हणून विचारतो, मलमूत्रानं भरलेला खड्डा आहे आणि मी जर म्हटलो आपल्याला तुम्ही त्याच्या शेजारी बसाल का? कोणी बसणार नाही का? घृणा वाटते, किळस येते. माणूस तोंड नाकाला काहीतरी झाकण लावतो. मग याच्यात काय भरलेलं आहे? अहो फक्त वरून डेंटिंग पेंटिंग केलंय, आतमध्ये काय आहे? मुळात हे शरीर अपवित्र आहे. या शरीराला तुम्ही किती साबण लावा भारी भारी, किती महागाचे शॅम्पू वापरा, किती तुळशीचा पाला चोळा, तोंडाला एक बोलतो, जोपर्यंत तुळशीचा स्पर्श या शरीराला होत नाही ना, तोपर्यंत शरीर शुद्धच होत नाही, पवित्रच होत नाही. म्हणून जुने साधू ऋषी मुनी दवाखान्यात जर जायची वेळ आली तर मंजुळा कुस करायचे ना आपल्या जटीत सोडायचे. का? जर माळ काढली तर तुळशीपासून वियोग या शरीराला व्हायला नको, म्हणून त्या मंजुळा असायच्या. कारण डॉक्टर माळ काढा म्हणाल, जटा काढा तर म्हणणार नाही ना. म्हणून ते तुळशीचा संपर्क तुटायला नको. या तुळस आणि जानवा असा असतं ना, 1 सेकंद सुद्धा वियोग नसावा. गळ्यातली माळ पवित्र तुळशीची माळ जर असेल, माळकरी लक्षात घ्या. आता हे जे असते ना तुळशीची माळ, याच्यावरून पाणी अंगावर पडतं ना आपल्या शरीरावर, जगातल्या तीर्थाच्या स्नानाचं पुण्य तुमच्या पदरात पडतं. इतकी माळीची ताकद आहे तुळशीची, जगातल्या तीर्थाचा. श्लोक आहे तसा अग्निपुराण. म्हणून गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, फक्त मरायच्या आत घाला. तुळशी देवाला आवडतं बरं का ते. अहो तुळस ही साक्षात लक्ष्मी आहे, भगवान विष्णूची प्रिया आहे आणि तुमच्या आपल्या दारात आहे. दारात आहे की नाही? तुळशीला जर पाणी टाकलं आणि साष्टांग दंडवत केला, हजारो किलोमीटरचा प्रवास करा, केसाला धक्का लागणार नाही तुमच्या, सुखरूप परत याल तुम्ही. लय जवळचं बोलतो आता ऐका. ज्याच्या घरामध्ये कायम भांडणं चालतात, ज्याच्या घरामध्ये ताळमेळच लागणं, सगळे कष्ट करणारे पण लक्ष्मीच थांबत नाही, भगवंताची प्रिय आहे बरं का ती. आणि जर तुमचं घर व्यवस्थित सुखरूप चाला वाटत असेल तर एक काम करा. आता येडा म्हणून ऐका, माझं येडा म्हणून ऐका आणि करून तर पहा. 21 तुळशीच्या काड्या घ्या, 21 एवढ्याल्या अशा 3-3 इंचाच्या फार झालं तर 21. आणि काय करा, त्याला हा केशरी कलरचा धागा असतो ना, त्याने गुंडाळा, गाठ मारू नका. पौर्णिमेचा दिवस उजडला, आता येणाऱ्या पौर्णिमेपासून सुरुवात करा. मागची गेली गुरुपौर्णिमा होती मागची. गावरान गाईच्या तुपात भिजत टाका सकाळी. किती काड्या घेतल्या? 21 घेतल्या. काय केलं त्याला? दोरा गुंडाळला आणि भिजत टाकल्या. संध्याकाळी पेटवायचं त्याला, दिवा तयार होतो ना त्याचा. आणि पांडुरंगाच्या समोर बसा आणि आरती करा पांडुरंगाची.
योगे 28 विटेवरी उभा वामांगे रखमाये दिशरी शोभा कुंडलिका भेटी प्रब्रह्मदेव चरणी वाये भीम उदरी जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखमाई वल्लभराय जवल भाव्य जीव लगा जय देव जय. आता आरती करताना अशी नाही वळायची बरं का. आरतीची प्रथा खरी अशी अर्धा चंद्राकार अशी आरती करा. अशी आरती केली 5-6 पौर्णिमा करून पहा. तुमच्या घरात काय बदल होतो तुमच्या लक्षात येईल. पहा सामान्य नाही, ती लक्ष्मी आहे, भगवंताची प्रिय आहे. घरातले सगळे निगेटिव्ह ऊर्जा, थोडक्यात सांगायचं झालं तर पॉझिटिव्ह ऊर्जा तयार करून देते. इतकी महत्वाची आहे. पण माऊली म्हणतात काय 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 दलिंदर आहे. तुळशीची झाडा तुरोनीनं घापेची शिंतोडा आणि द्राक्षाच्या तर बुडा दूधची लावी गा. द्राक्षाच्या बुडाला रासायनिक खत नव्हते. मनी मोठा होण्याकरता काय करायचे, दूध टाकायचे. आणि तुळशीला कोणी असं पाण्याचा शितोडाही फेकत नाही टिपका. तिच्यापासून काय फारसं धडधाकड सरपण नाही. शेतीचे अवजार होत नाही. मंजुळा विकत नाही. लईच उडून टक्कर मारली तर माणूस मेल्यावर तोंडात घालायला याच्यापेक्षा काय उपयोग आहे. फल अपेक्षा. म्हणून तुळस ही भगवंताची प्रिय आहे, लक्ष्मी आहे साक्षात. देवाला आवडणारी भक्ती सांगतोय बरं का. वाटतंय तुम्हाला तुमच्याकडे लक्ष्मी असं वाटतं का तुम्हाला? देतो उपाय तुम्हाला. आज तुम्हाला लक्ष्मी हवी आहे ना, अहो कोणाला नकोय, मलाही गरज आहे, तुम्हालाही आहे. ज्याची तिजोरी भरलेली आहे त्याला सुद्धा लक्ष्मी पाहिजे. आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यालाही पाहिजे. ऐका श्लोक आता. तुम्हाला अवगुण टाकावे लागतील त्यावेळेला लक्ष्मी तुमच्याकडे निवास करेल नित्य नियम. कारण नित्य नियम जर खंडला, लक्ष्मी वल्लभ तया लक्ष्मी वल्लभ तया जवानी लक्ष्मी वल्लभ तया जवानी लक्ष्मी वल्लभ तया जवानी नित्य नेमानामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जघडी लक्ष्मी वल्लभ तया जघडी नित्य नेमानामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जघडी लक्ष्मी वल्लभ तया काही अवगुण टाकावा लागल, लक्ष्मी तुमच्या जवळ निवास करेल. कोणते कोणते अवगुण आहे ऐका श्लोक आता. कुचैलिनम दंतमलोपदारिणम बबवासिनम निष्ठुरवासिनम सूर्योदयम चास्ते शयानम विमुंचते श्री चक्रपाणी. आता अवगुण टाकायचे. कुचैलिनम लक्ष्मी त्याच्यावर नाराज होते. काय भानगड हे कुचैलिनम म्हणजे सकाळी माणूस उठला का त्याने धूत वस्त्र परिधान करावे. धुतलेले, भारी हलके नाही बोलत बरं का मी. धुतलेले वस्त्र असावे. मळके वस्त्र असेल तर लक्ष्मी नाराज होते. मळके आणि फाटके नसावे. मग गरीब माणसानं काय करायचं, त्याच्याकरता जुन्या काळात गरीब माणसं फाटलेल्या कपड्याला दुसऱ्या कपड्याचं काय करायचे, ठिगळ लावायचे. ठिगळ चालतं. फाटक्या वस्त्रावर लक्ष्मी नाराज असते. आता तसं म्हणवतं. आता मुंबईला गेलो आम्ही, आमचा एक मित्र मंत्रालयात आहे आणि त्याला बेलापूरला, त्याला वाटलं आता हे येत आहे महाराष्ट्र. ते आलं ते कीर्तनात, ते लाल दिवा ती गाडी आली. मी म्हणलो काय आपला तर कोणाला धक्का लागला नाही काय नाही, गाडी कीर्तनात कशी काय, लाल दिवा कीर्तनात. आणि मग ते उतरलं, ज्ञानेश्वर माऊली झाली, मी बसलो तर ते माझ जवळ आलं. तर ते येताना मी त्याला पाहिलं तर ती पॅन्ट त्याची दोन्ही गुडघ्यावर फाटलेली होती. मला वाटलं, म्हणलं आल्यावर मी तरी त्याला विचारलं, म्हणलं काय खोसाटा बिसाटा लागला का रे, दोन्ही गुडघ्याला सारखीच फाटली. तर त्याने मला एक वाक्य सांगितलं,
मला म्हणला तसं नाही, ते अरे कार्य करतो थोडंसं, आम्ही वर्गमित्र असल्यामुळं ते मला म्हणे तुला माहिती नाही फाटक्या कपड्याची किंमत जास्त आहे. माझी भाषा कळते ना. लक्ष्मी नाराज होते, कपडे फाटके नसावे, भांडे फुटके नसावे. कुचैलीनम त्यातले त्यात देवपूजा करत असताना, ए दादा 5 मिनिटं बंद करतो की जरा मोकळं बोलू दे मला, नंतर कर चालू वाटल्यास. उपधारिनम, मग दात घासत असताना हे जे बोट आहे अनामिका, हे बोट जर वापरलं तर ब्रह्म हत्येचा दोष लागतो. मग दात घासत असताना हे जुने म्हातारे घासायचे बघा या मधल्या बोटाने, मध्यमा. मी कशाला बोटाचं सांग, बोट राहिलेच नाही, आता ब्रश आली, बोटाचं कुठं सांगत. पण जर कुणाला असेल सवय तर त्यांच्या करता मध्यमा या बोटाने, नाही तर लक्ष्मी नाराज होते. चला पुढचं दंतमलोपधारिनम, त्याच्या पुढचं बबवासिनम. बबवासिनम अवगुण टाळायचा. हा काय, जास्त खाणाऱ्यावर लक्ष्मी नाराज होते. काय 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 माणसं खातात हो. नाही नाही इकडं नाही, आमच्या भागातलं बोलतो, तिकडचं. एक चोपदार मला भेटला, मला म्हणे बाबा आज 35 गुलाबजाम खाल्ले पठ्ठ्यान. मी म्हणलं कस काय, म्हणे झेज बराबरी लागली पंक्तीला. मला अजून नाही गणित कळालं, बराबरी पंक्तीलाच बरी लागती. आणि आपल्या आपल्या घरात लावायची ना स्वतःच्या खर्चाना. जास्त खाणाऱ्यावर लक्ष्मी नाराज असते. बबवासिनम, काय खावं याचाही एक, मला वाटतं हा विषय जर बारकाव्यानं मांडला तर हे पूर्ण कीर्तन आपलं याच्यातच जाईल बरं का. बबवासिनम मध्ये देवाला नैवेद्य दाखवल्या ज्या वस्तूचा जातो ते सगळं खा. आता काय खायचा हा प्रश्न मिटला. देवाला ज्याचा ज्याचा नैवेद्य चालतो ते सगळं खा. थोडं माफी मागून बोलतोय. चहा साधकाला वर्ज्य आहे. आपण एक अभंग म्हणतो, अमृता हुनी गोड. देवाचं नाव अमृतापेक्षा सुद्धा काय आहे, गोड आहे. मग देवाचं नाव जर इतकं गोड आहे तर भजनी मंडळाला चहा लागतोच कशा. देवाचं नाव जर इतकं गोड आहे, जास्तीत जास्त चहा भजनातच. चहा पिण्याकरता वर्ज्य आहे. बबवासिनम मध्ये आहे. काय 3 गोष्टी नष्ट करते चहा. काय काय नष्ट करते, शरीरामध्ये 3 गोष्टीची आवश्यकता आहे. 1 झोप, 2 भूक आणि 3 ब्रह्मचार्य. या 3 गोष्टी शरीरात असाव्या. चहा तिन्हीलाही नष्ट करते. चहा भूक उडवते, चहा झोप उडवते आणि चहा ब्रह्मचार्य नष्ट करते. विठाला विठाला बबवासिनम. त्याच्या पुढचं निष्ठुर भाषिनम. बोलत असताना दुसऱ्याला दुःख होईल असे कठोर शब्द वापरायचे नाही, नाही तर लक्ष्मी नाराज होते. म्हणजे काही काही माणसाचं बोलणं छत्रीचा दांडा. सरळ बोलणंच माहिती नसतं. आता रोजचा आमचा प्रवास आहे, आम्ही जर एखाद्याला विचारलं बाबा आमक्या आमक्या गावाला हाच रस्ता जातो का, तेवढ्यासाठी उभा राहिलो का. पहा सरळ बोलणंच माहिती नसतं त्यांना. माऊली म्हणताय बोलणं कसं असावं. साच आणि मवाळ मी तुले आली रसाळ शब्द सकलोळ अमृताचे रे अमृताचे साचानी मवाळ. असं गोड बोला, कमी बोला, हळू बोला. काय काही काही माणसं बोलतात राव, ते बोलायला लागले का असं वाटतं आपण यांच्याशी होऊन बोलावं, ऐकतच राहावं. इतकं गोड बोलतात. इतकं गोड बोला का समोरच्या माणसाला शंका यावी का हा मागच्या जन्मात साखर कारखान्याचा डायरेक्टर असावा. किती गोड बोलतोय. विठाला विठाला निष्ठुर भाषिनम. आता त्याच्या पुढं सूर्योदयम चास्तमिते शयानम. सूर्य उदयाच्या वेळेला झोपलेला असतो आणि आस्ताच्या वेळेला जो झोपलेला असतो त्याच्यावर लक्ष्मी नाराज असते बरं का. लक्ष्मी हे अवगुण जर तुमच्याकडे नाही देवाकडे जरी आले
तर लक्ष्मी सांगते मी देवाला सोडून जाईल. विमुंचते श्रीती चक्रपाणी. म्हणून हे अवगुण टाळा. हे अवगुण गेले का लक्ष्मी आपल्या जवळ निवास करते. देवाला आवडणाऱ्या गोष्टी, गळ्यात माळ घातली, आवडे देवाशी, मग मात्र देव आपलासा करता येतो. सुखा करता जरी तुम्हाला देव लागत नसला, पण सुखा करता का होईना देव आपलासा करा. अभंगाच्या आपुला तो एक देव करणी घ्यावा, आपुला तो एक देव करणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करणी घ्यावा, आपुला तो एक देव करणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. यरते माई दुखाती जनाते तेरे बिना जीवन सुख नो है, सुख नो है, सुख नो है. यरते माई दुखाती जनाते, यरते माई दुखाती जनाते. विठाला विठाला. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिनजीवा सुख नये. त्याच्याशिवाय त्याच्या वाचून त्याच्या व्यतिरिक्त सुख नाही. पहिला मुद्दा आपला होता मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. दुसरा काय होता? वा, टाळ्या वाजवा आमच्या त्या ताई. मिळालेल्या शरीरावर आपली सत्ता नाही. मग सत्ता कोणाची आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे. तुम्हाला वाटतं हे शरीर तुमचं आहे असं वाटतं ना तुम्हाला? अरे तुमचं शरीर जर असतं, तुमची सत्ता याच्यावर असती, केस पांढरे होऊ दिले असते, दाताच्या कवड्या बसवल्या असत्या. मग चालता कशानं? पायानं चालतो. डोळ्याने दिसतं, कानाने ऐकायला येतं. म्हातारपणात सगळं आहे. डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही, आणि पाय असून चालता येत नाही. फिटिंग जसल्या तशी कनेक्शन कट केलं. त्याच्या हातात आहे. चाले हे शरीर, चाले हे शरीर कोणाची याचते, चाले हे शरीर कोणाचे याचते, चाले हे शरीर कोणाची याचते, चाले हे शरीर कोणाची याचते. कोणा बोलाविते हरे वेण, हरे वेण, कोण बोलाविते हरे वेण, हरे वेण, देखावे ऐकावे एक नारायण, देखावे ऐकावे एक नारायण, कोण बोलाविते हरी वीणा, हरी वीणा, कोण बोलावीत हरी वीणा, हरी वीणा, हरी वीणा, देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. त्याची सत्ता आहे. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणी, वृक्षाचे पाणी आणि ज्याची सत्ता. कळतंय सुज्ञ मंडळी आहात आपण. मी आपल्याला असं विचारतो, पाणी जास्त आहे का जमीन जास्त आहे? पाणी जास्त. 71% पाणी आणि 29% माती. म्हणजे आता घरी गेल्यावर तुम्ही एक काम करा, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. घरी गेलं का बादलीभर पाणी घ्या आणि त्याच्यात एक ढेकूळ टाका मातीचा. काय होतं? पाणी विरघळतो. म्हणजे जास्त पाण्यामध्ये कमी माती विरघळणं हा विज्ञानाचा सिद्धांत. मग 71% पाणी आहे आणि हा 29% मातीचा ढेकूळ आहे. आतापर्यंत काही थोडाफार काही विरघळला का?
एखादा टक्का कमी झालाय का आतापर्यंत? नाही झाला. का होत नाही? भगवान सांगताय अर्जुना, मी धरून ठेवलंय ते. मी रिघालो असे भूतळी, समुद्राची मागळी, पासोची ढेपुळी विरचना, पासोची ढेपुळी विरचना. हा ढेकुळ विरघळत नाही, मी धरून ठेवलंय भगवान सांगतात. त्याची सत्ता आहे. म्हणून जास्त या शरीराचा भरवसा धरायचा नाही. आता रस्त्यात जाता जाता कधी रामकृष्ण हरी म्हणून गर्दी जमा करू, क्या भरोसा इस जिंदगी का. तुम्ही किती शुश्रूषा करा याची. तुला काही इबादत करले, तुला करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा. होय मर काही याचा भरवसा धरू नका. आपण आहोत जीवात्मा, या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारिती गा. देहावर आपली सत्ता नाही इथं मी बोलतो. मग कोणाची सत्ता आहे? काळाची सत्ता आहे. काळाच्या भीतीनं तुम्ही कुठे जा. अहो लई भल्या भल्याची जिरवली काळा ना. तुमची आमची काय कथा आहे? आपल्याकडे काहीच नाही हो. आपला असून असून काय संसार आहे. रावणाचा संसार जर पाहिला तर त्याच्या पुढे आपला काहीच नाही. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, 1.5 लाख नाती, 1.25-2 लाख रॅशन कार्ड पिवळे. आमच्या चुलत्याचा 15 एकर ऊस आहे, 7-8 एकर मोसंबीचा बाग आहे आणि त्याला ते दरिद्रेशीच कार्ड आहे. मी लोकच काय लिचकीत बस. आणि माया वाट्याला 1.5 एकर येते कोरडो, मला केसरी कुपन आहे. मी एक दिवस चलत्याला म्हणलं, का हो हे तुमचं एवढं सगळं तुम्हाला असं, माया वाट्याला हे केसरी कुपन. ते म्हणत तसं नाही, ओळखीचं ऐकतो मी. आणि मग ज्याचा नाही वशीला त्याचे कुत्रे फाशीला. विडाला विडाला रावणाच्या प्रपंचामध्ये आपण कुठं हरवलो. आपला संसार काय, फार झाला तर 2 एकर शेती, त्याच्यात 50 नाले, 2 बेंडे बैल, 1 बायकून 2 शेंबडे पोरं, झाला आपला संसार. संसार तरी केवढा काय. आणि त्याच्यात माणसं काय आटरून चालत हो. सत्ता आपली नाही, मोठमोठ्याची जिरली काळाच्या ओघात. जिवंत उदाहरण सांगतो. बाळा ए दादा 1 मिनिट बंद कर जा. काय असतं ते हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान. चालूच होत का आता? नाही. आणि खऱ्याला काय ते नाव मी काय सांगणार नाही. आजही तो माणूस राहिला नाही आता, हे पण सांगतो. मला वाटतं 3-1 वर्ष झाला असेल, पण तुम्ही सगळे ओळखता. 3-1 वर्ष झाले त्यांनी देह ठेवला. काळाच्या ओघामध्ये भल्या भल्यांची जिरलेली या देहावर सत्ता आपली नाही, काळाची. काळ कोणाला नमस्कार करतो? माळकऱ्याला. हो, पाया पडतो माळकऱ्याच्या. काळ गुलाम सलाम करी, जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. मग माळीचा उपयोग इथंच नाही. ज्या वेळेला आपण हे करतोय श्राद्ध, काय भानगडे याच्यातच जोडून देतो. आता ज्या वेळेला देह ठेवला याची राग झाली, आत्मा कुठे गेला? तुटतो आत्मा, जळतो त्या अग्नीत. जळत नाही, तुटत नाही, मरत नाही. नैनम चिदंती शास्त्राने नैनम दती पावका यावी नाही, आम्हा मारावी लागत, असो सदोदित ठाईचे ठाई. आत्मा निर्लिप आहे. आत्मा कुठे गेला? आत्मा 3 दिवस त्याच घरात असतो. 4थ्या दिवशी पंचक्रोशी भ्रमणाची परवानगी त्याला मिळते. किती दिवस? 7 दिवस. घरातले 3, बाहेरचे 7, किती झाले? 10. त्या दिवशी काय असतो? दशक्रिया. 10व्या दिवशी असावा. 9व्या दिवशी सुद्धा होत नाही. तुम्हाला करायचं तर करा, पण शास्त्र जसं आहे तसं सांगतो. कारण हे 7 आणि 3 जोडायचे कसे?
बरं, दशक्रिया काक स्पर्श झाला 13व्या नंतर आत्मा खाली राहत नाही, मग त्याला आकाशाच्या पोकळीत भ्रमण का पुढची गती त्याच्या कर्माप्रमाणे ठरते. ऐका आता, 1 वर्ष पूर्ण परत मागे येईल बरं का. वर्ष पूर्ण झालं त्या आत्म्याला जाऊन, मग वर्षानंतर आजच्या दिवशी ज्याला पुण्यस्मरण म्हणतात त्या आत्म्याला त्याच्या कर्माप्रमाणे नवीन देह मिळत असतो. त्या देहाची धारणा दुसऱ्या प्रहरी होते, म्हणजे दुपार आपल्या भाषेमध्ये. मग दुपारी त्या आत्म्याला देह मिळत असताना त्याच्या नावानं चाललेल्या भगवंताच्या चिंतनामध्ये त्या आत्म्याला देह धारणा व्हावी हा उद्देश असतो कीर्तन ठेवण्याचा. विठ्ठला विठ्ठला. हे झालं पुण्यस्मरण. पितर जेवायला आले, बरीच कारण आहे त्याला. आता लोक म्हणतात पितृदोष पितृदोष पितृदोष. काय भानगड हा पितृदोष? पितृदोष कधी लागतो? श्राद्ध केलं तरी पितृदोष कधी कधी लागतो. का लागावा? शास्त्रानुसार केलं आम्ही तरी पितृदोष लागतो. याचं कारण असं आहे, आपला पितर एक नाही, बाप आपला पितर नाही, आजा आपला पितर नाही, मग आपले पितर मोजता येणार नाही इतके, कारण तुम्ही एका जन्मातले पितर धरताय. आपण आलो किती जन्म फिरून, मग तेवढ्या जन्मातले काय झाले ते आपले पितर आहे. एवढंच नाही, जिवंतपणी बापाची इच्छा होती का याने असं असं करून ठेवावं, आणि ते जर केलं नाही तर ती वासनाच बापाची पितृदोषाच्या रूपानं निर्माण. असंतुष्ट पितर असतात. मग पितर संतुष्ट व्हावे. घरात बघा, जर आपल्यावाल्या घरामध्ये पितृदोष असला, लक्षणं सांगतो तुम्हाला. लग्न झाल्यानंतर घरात लवकर संतती न होणं. बरं, अजून कारण नसताना काही माणसं डोकं खाजवत राहतात सारखं, पितृदोष. काही काही असे दाताने नख कुरतडतात, नख नसताना, पितृदोषाचं लक्षण. काही माणसं घरात श्रेष्ठ माणूस आला, याने अशी मांडीवर म्हणजे पायावर पाय टाकला ना, असा पाय हलवत बसला, पितृदोष. हे लक्षण आहे. अजून किती सांगू आपल्याला. पितृदोष नष्ट व्हावा असं जर तुम्हाला वाटत, सगळ्यात सोपा उपाय सांगतो तुम्हाला. सकाळी 5:30ला आथरून सोडायचं. पहिली गोष्ट. कितीला? 5:30ला आथरून सोडायचं. स्नान झालं, तांब्याचा तांब्या घ्यायचा, भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य रोज द्यायचं. आधी तस्य नमस्कारा कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्य नुपजायते. भुवन भास्कराय नमः, तेजोनिधये नमः, मित्राय नमः, खगाय नमः, रवये नमः, हिरण्यगर्भेची. जाऊ द्या, ही 12 आदित्याची नाव तुम्ही पाहून घ्या. एवढे जरी नाही जमले ना, नुसता नमस्कार तर जमल की नाही. नमस्कार करायचा. काय होतं, हळूहळू पितृदोष कमी होतो. हेही जमत नसं, सगळ्यात सोपं वारकऱ्या करता 5 मिनिटं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भजन करा, हातात पाणी घ्या, तुमच्या पितरांना समर्पण करा. घरात पितृदोष राहत नाही. विठ्ठला विठ्ठल. म्हणून आता देह अग्नीमध्ये जळाला, याची राग झाली, होणारच आहे. बरं, आता हा आत्मा कुठं जातो? मग पुढचा वर्षानंतर सांगितलं मी तुम्हाला. परत माग या. आता आत्मा माळकरी असेल तर त्याचा विषय संपला, तो सुटला. आणि जर त्यांना कधी शेजाऱ्याचा बांध कोरलेला असेल, बऱ्याच लोकांना माहिती असतं का आपलं वाला इथूनच आहे, पण ते जमूनच देत नाही. बरीच माणसं अशा तुमच्याकडे नाही, आमच्या भागातलं बरं का, आमच्याकडे, तुमच्याकडे चांगली माणसं आहे. आमच्या भागातले काही माणसंच असे, त्याच्या खिशातच काडीच पेटी राहते, काडीच पेटी घेऊनच फिरते गावात. गाव फक्त हिजलेलं दिसावा, पेटवलं त्याला गाव हिजलेलं चालतच नाही. हे तरी बरे, काहीच्या गळ्यात खालबाता राहतो, दिवसभर दुसरं कामच नाही, फक्त कुटायचं. पुढीलाचे ओझे आपल्या माथा घ्यायचे, कानदाटीचे धनुर्धरा. अरे का दुसऱ्याचा दोष आपल्या माथ्यावरती घेतात? कबीर महाराज सांगताय, देवा पांडुरंगा परमात्म्या, मला पापी भेटले तर चालतील, पण निंदक भेटू देऊ नको. कबीरा निंदक ना मिलो, पापी मिलो हजार, एक निंदक के माथे पर है लाखो पापी का भार. म्हणून जर तुम्ही, मला वाटतं हिकडच्या पेक्षा इकडं लई पटकन कळत. शेतात जर गेल्या खुरपण करायला, एकदा खुरप सुरू झालं का अख्ख्या गावाचं पुराण आठवल्याशिवाय राहत नाही. कुठं आपलं का दुसऱ्याचे दोष आपल्या माथ्यावर? त्याच्यापेक्षा 2-3 मावल्या खुरपण करताय ना, एकीनं पुढं म्हणायचं आणि बाकीच्या पाठीमागून म्हणायचं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, ओ श्रीराम जय राम जय जय राम,
राघव राजा राम रघुपति राघव राजा राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम हे तरी तिथं कामाला शेजाऱ्याचा बांध नीट ठेवला नाही. आई बापाची सेवा नाही केली लाथा मारल्या. काय 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 माणसं मायबापाची सेवा करतात चांगले आमच्या कीर्तन करायला लाजवील अशी सेवा काही काही माणसं करतात. तो आमचे गणेश भाऊनी बापाची इतकी सेवा केली रडत होते ते डोळ्यात आश्रू होते. आम्ही बरोबर आलो ना बापाची आठवण निघाली. काय दादा शेवटी बोलतो मी याच्यावरती रडाल तुम्ही सगळे. आणि मग सेवा मायबापाची केलेली नाही. भावा भावात कधी नीट राहिला नाही. बरं नुसतं फक्त लचके आणायचं काम केलं. हा कोण होतो माहिती का तुम्हाला? हा कोणाचा पाव नाही ऐकायचं. यमाचा पावना प्राणी भय प्राणी होय यमाचा पावना प्राणी प्राणी होय प्राणी होय यमाचा पावना प्राणी होय हरी बिना जन्म नरकाची पैदा यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय हरी बिना जन्म नरकाची पैदा यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय. मग यम काय करतो त्याला? मारिती तोडीती झोडीती निष्ठुर मारिती तोडीती झोडीती निष्ठुर तोडतो झोडतो. आता हे तोडणं कळालं आपल्याला मारणं कळालं पण हे झोडणं काय? मग शब्द मारणं आणि झोडणं एकाच अर्थाचे वाटतात ना आपल्याला. तुकोबारायाची भाषा येते. दोन्हीतला बदल सांगतो तुम्हाला. मारण्यामध्ये सभ्यता असते आणि झोडण्यामध्ये आडबांगपणा असतो. हा दोन्हीतला फरक आहे. मारिती तोडीती झोडीती बरं तिथं गेल्यानंतर मग हे आणले बरं का पाहतात ते चांगला असं यानं काहीच केलं. तुम्हाला तिथं गेल्यावर असं नाही विचारती गाडी घेतली होती का बांगला बांधला होता का पोरं बारे बळे का. तिथं गेल्यावर पहिली विचार नव्हती का रे तुला हे शरीर कशा करता दिलं होतं काय कळालं नाही बा. सप्ताह व्हायचा का गावात होतो आता गेलता का कधी? नाही दे सटका. बरं नसल गेला जात जमलं तुला वर्गणी पाठवली होती कोणा हाती? नाही. अरे तो आता दिलीच नाही पण जो द्यायला चालला होता त्याचा हात धरून घेतला. अय चालत्या गाडीची खिळ काढणार आहे घ्यायला आतल्या रूम मध्ये तिथलचं सांगतोय बरं का तुम्हाला वेगळं वाटतं. आणि मग दया माया नाही. कितीतरी दिवस हा लापेष्टा उघडा का शिखंड. आता पहिली शिक्षा त्याला लोखंडाच्या तप्त खिळ्यावरून नंग्या पावलान चालायचं पायात काहीच नाही. मग इथं कधी सूट मिळते? त्याच्याकरता चपला दान केलेल्या असल्या तर इथं सूट मिळते. आणि जर दुसऱ्याच्या हाणल्या असं तर डबल चक्कर कल्पना करायला काय हरकत आहे. म्हणून चप्पल कधी कोणाची मारायची नाही. दुसरी शिक्षा अग्निस्तंभाला मिठी. इथं कधी सूट मिळते? वस्त्रदान करा. सगळ्या शिक्षा सांगत बसलो कीर्तन आपलं इथं जाईल तिथं सोडवायला कोण कामात येतं? आणि यातना यम करविल कोण सोडविल ते तुझला तिथं सोडवायला तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. मग तो सोडवायला कामात येतो ना. त्याच्याकरता आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुगनो हे विठोबार आये
कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल गोपाल कुमाई कुमाई गोपाल 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 कुमाई जय जय गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की निवृत्तीनाथ महाराज की जय आल्यानंतर बाबाबद्दल माहिती मी नाव विसरलो आता पंडूभाऊ की त्यांचे एक चिरंजीव आहे बाबांचे दिलीप भाऊंचे बाप काय असतो एक फक्त 5 मिनिटं थांबलं कीर्तन माझं झालं जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत बापाचं महत्त्व कधीच कळालं नाही बाप गेल्यानंतर बाप कळतो काय असतो ज्यांचा बाप नाही त्यांना विचारा बाप किती कामाचा असतो ते तुम्ही लई मोठाले बंगले बांधा कोण नाही म्हणतं तुम्हाला खूप मोठाले बंगले बांधा पण तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर तुमचा म्हातारा बाप बसलेला असावा लई शोभा असते दादा त्या बंगल्याला लई शोभा असते पण ज्या दिवशी वट्ट्यावरचा बाप जातो ना त्या बंगल्याची शोभाच गेली समजा दादा बाप बाप असतो नाही सर येणार कधीच इकडच्या पेक्षा इकडं पटकन कळल तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद माहिती का बहिणीनं कुठपर्यंत आहे जोपर्यंत माहेरात तुमचा बाप जिवंत आहे एकदा का माहेरातला बाप गेला की तुम्ही मुलगी नाही राहत तिथलच्या पाहुण्या होता बाप असताना किती वाजता जा कुणाच्या परवानगीची गरज नाही पण बाप गेल्यावर विचार करावा लागतो किती वाजता जावं कधी जावं सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलीत असतो मुलगी तर बापाचं काळीजच असते दादा मुलात काही कमी जीव असतो का फारसं बोलून दाखवत नाही बाप बापाला घरात पात्र तसं गड्या रंगावं लागतं त्याला निष्ठुर नसतो निष्ठुरपणाचं पात्र दिलेलं असतं घरात त्याला बाप हा पाठीचा काना असतो बाप डोक्यावरची छत्री असतो बाप ज्या दिवशी बाप जातो ना पायाखालची माती घसरते घराचा पाया असतो बाप ज्या दिवशी पाया खसतो ना घर कोसळतं बरं का तुम्ही तुमचा विवाह झाला 8वा तो दिवस तुम्हाला गळ्यात पडून रडायला सगळे सापडले माझ्या बहिणीनो तुमचं मामा मामी काका काकू चुलते सगळे तुमचा बाप नसेल सापडला का तो नाही पाहू शकत तुम्हाला सासरी जाताना अरे काळजाचा तुकडा तोडून दुसऱ्याच्या हातात द्यायचा आहे केवढा मोठा दाता असतो बाप मंडपाच्या एका कोपऱ्यात बसलेला असतो दोन्ही गुडघ्यात मुंडकं घालून एकटाच रडणारा बाप असतो 2-4 माणसं त्याला धरून आणतात चला मुलगी वाटी लावायची ज्या वेळेला बापाला मुलगी पाहते ना तुम्ही प्रसंग डोळ्यापुढे आणा तो बाप पाहिला का पळत सुटते मुलगी कडाडून गळ्याला मिठी मारते ढोरागोरा सारखा बाप हा बरडा फोडतो ढेकळावर पाणी पडावं ना जसा ढेकूळ विरघळतो ती स्थिती त्या बापाची झालेली असते सगळ्या बापांच्या जीवनात हा प्रसंग आहे गड्या दुःखाचा गाडीत बसल्यानंतर 2-4 माणसं मिठी सोडतात बापाची मुलीची जबरदस्ती तुम्हाला गाडीत बसवल्या जातं काय आठवलं तुमच्या बापाला कुणास ठाव गाडी सुरू होते हळूहळू थाप मारतो गाडी उभी करतो तुमचा बाप ड्रायव्हरच्या बाजूनं इकडनं तुम्ही जिकडे बसलेले असाल तिकडून नाही तुमचा बाप
आज त्याला बाजू बदलावी लागते गड्या तुमच्या बापाला. जावयाच्या बाजूनं जावं लागतं. काच खाली होते. कधी झुकलेला नाही बहिणीनं तुमचा बाप. कधी कुणापुढे वाकून हात जोडलेले नाही तुमच्या बापानं. पण आज तुमच्या करता जावया पुढं असा वाकून हात जोडतो आणि जावयाला सांगतो, बापू लय लाडात वाढवलं राव तिला. फारसं कळत नाही बरं का जावई बापू तिला. अजून एखादी चूक होऊ शकते तिच्याकडून, कळणार नाही तिला. अज्ञानी फारसं लाडात वाढवलेलं आहे. पण एक आहे, तिची जर चूक झाली ना तर गुन्हा पदरात घ्यायचा बरं का जावई बापू. तिची नाही, तिच्या बापाची समजायची. तिच्या करता हा तिचा बाप तुमच्या पुढं कायमचा झुकलेला राहील. मुली करता जावया पुढं स्वतःला कायमचं झुकून घेतो. त्याचं नाव बाप आहे. काय कमी समजता बापाला. दिवाळीचा सण जर आला तर सगळ्यांना कपडे करणारा तर बापच असतो. सगळ्यांची दिवाळी सजवणारा बापच असतो. पण दिवाळीच्या दिवशी सुद्धा फाटक्या कपड्याचा राहतो. त्याचं नाव बाप आहे. कधीतरी त्या बापाकडे बघा. बाप कष्टाचा कावाडी उसमळ्यात तोडतो या, माझा कंठ दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना मला कस तरी होत या, बाप डोळ्यात बघताना माझा कंठ दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या, खमीस खवाटी फाटलेले सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोत्राला सदा तिगळ जोडलेले. आली जत्रा गावाची बाप जत्रत जायाचा, उदार पाधार कापड पोरांना नाहीचा, जुन्या फाटक्यान बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप सदा मनात करायचा, बाप सदा मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन बाप सदा मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेत मळ्याला विकीन, असा कनवाळो बाप बाप जेव्हा सोडून या गेला, असा कनवाळो बाप जेव्हा सोडून या गेला. जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे गड्या, नाही सेवा करता आली करू नका माझ्या दादानो. फक्त टाकून बोलत जाऊ नका तुमच्या म्हाताऱ्या बापाला, कारण 10 वर्ष जगणारा तुमचा बाप 5च वर्षात जाईल बरं का. सांभाळा. झालेली सेवा ज्यांच्या निमित्तानं घडली, परमात्मा करो बाबांना परत याच कुटुंबामध्ये जन्म मिळावा. साधू संताची आणि समाजाची सेवा त्यांच्या हातून घडावी. ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे 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 ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे मावळे